बाप सुद्धा रडतो बरं, बाप सुद्धा रडतो. पहिल्यांदा एकदा बाप रडतो. ज्यावेळेला एकुलती एक पोरगी असते, तिचं लग्न ठरतं ना, त्यावेळेला एकदा बाप रडतो. कारण ते बापाला माहित आहे, ज्या दिवशी माझी पोर दुसऱ्याच्या घरी नांदायला जाईल ना, त्या दिवसापासून या घरामध्ये माझ्यावर अंतकरणापासून प्रेम करणारी एकही व्यक्ती शिल्लक राहणार नाही. कारण जगाच्या पाठीवर बापावर सर्वात जास्त प्रेम कोण करतं, तर ते व्यक्तीचं नाव आहे लेख. दुसऱ्यांदा एकदा बाप रडतो. ज्यावेळेला ती पोरगी नांदायला जाते ना, त्यावेळेला एकदा बाप रडतो. पण ऐका, बाल्या मोठ्या मंडपामध्ये नवी साडी नेसून भली मोठी नाकात नथ घालून मुलीच्या गळ्यामध्ये लगबगून पडून रडणारी आई आपल्याला दिसते. पण मंडपवाल्याचे पैसे भागव, आचार्याचे पैसे भागव, बँडवाल्याचे पैसे भागव, सगळ्यांचे पैसे भागवून मंडपाच्या पाठीमागं खुर्चीवर बसून तोंडावर रुमाल टाकून रडणारा बाप किती मुलींनी पाहिला, किती मुलांनी पाहिला. तिसऱ्यांदा एकदा बाप रडतो. आपली ज्या वेळेला पोरगी विधवा होते, हाकलून दिले जाते, टाकून दिले जाते, त्यावेळेला एकदा बाप रडतो. आणि चौथ्यांदा एकदा बाप रडतो, ज्यावेळेला हाडाची काढ करून सांभाळलेली पोरं ज्यावेळेला बापाला एकेरी भाषेत बोलतात, बापाच्या अंगावरती धावून जातात, त्यावेळेला एकदा बाप रडतो. माझ्या ठिकाणी सुभेदार मेजर कैलासवासी सर्जेराव गणपत चव्हाण यांचा हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा. किती गोड सोहळा केला बरं. एखाद्या मुलाला जेवढा सोहळा आपल्या बापाचा करणं शक्य होत नाही, त्याच्यापेक्षा उत्कृष्ट पद्धतीचा सोहळा या 6 मुलींनी केला. एकदा या मुलींकरता सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. धन्य माता पिता. कारण आई वडील गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध करणं, त्यांचं पुण्यस्मरण करणं हे जीवाच्या मागचं एक नैमित्तिक कर्म आहे. आणि हे नैमित्तिक कर्म जी मुलं करतात त्यांना शास्त्र सुसंधती किंवा चांगली मुलं मुली असं मानतं. आता तुम्ही म्हणाला आई वडील गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध करणं, त्यांचं पुण्यस्मरण करणं हे जीवाच्या मागचं एक नैमित्तिक कर्म आहे, मग जिवंतपणे नाही सांभाळले तर चालतील का? ते तसं नाही बरं. नाहीतर ते कसं व्हायचं, म्हातारं तर असलं ताकाला लाडू वाटलं लोकाला. पण बाबांच्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं काळजी या 6 मुलींनी केली. 25 वर्ष ज्यांनी भारत मातेचं रक्षण केलं, केवढे उपकार आहेत या जवानांचे आपल्यावरती. विचार करा. ऊन असू द्या, वारा असू द्या, पाऊस असू द्या, एक क्षण जर त्यांनी आपल्या हातातली बंदूक खाली ठेवली तर आपण काय भजन करतोय, काय संसार करतोय, काय प्रपंच उभा करतोय. आपले कातडीचे जोडे करून तरी त्या जवानांच्या पायात घातले ना, तरी त्यांच्या आपल्यावरती झालेले उपकार फेटणार नाहीत उपकार फेटणार. जशी देवाची सेवा तशी देशाची सेवा. बाबांच्या जीवनामध्ये देश सेवा प्राप्त त्यांच्या जीवनामध्ये झाली. आणि 25 वर्ष ज्यांनी भारत मातेचं रक्षण केलं आणि भारत मातेची सेवा केली, असा एक भारत मातेचा सुपुत्र, आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र, तुमच्या कोरेगाव तालुक्याचा सुपुत्र, 1 वर्षापूर्वी बाबांनी आपला देह ठेवला. बाबा निघून गेले. अत्यंत साधं व्यक्तिमत्व, कोंड्याचा मांडा करून या प्रपंचाची उभारणी केली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची नजर चांगली होती, शिक्षण चांगलं होतं, इंग्लिश वाचणं, इंग्लिश बोलणं, इंग्लिशमध्ये सगळं लिहिणं, शेवटच्या श्वासापर्यंत ते चालू होतं. पण बाबा खऱ्या अर्थानं भाग्यवान होते. का भाग्यवान सांगू? एखाद्या माणसाला एखादी कन्या दान करण्याचं पुण्य प्राप्त होतं, पण बाबा भाग्यवान 6 मुली दान करण्याचं भाग्य बाबांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. शेवटपर्यंत पूर्णी बाबांचा सांभाळ केला. कोरेगावमध्ये ज्यावेळेला बाबा होते 2.5 वर्ष एका जागेवरती होते. 2.5 वर्ष बापाची सेवा, त्यांचं सगळं काय असेल ते केलेलं सगळं साफ करणं, स्वच्छता करणं. पोरगा करू शकत नाही, सून करू शकत नाही, पण या 6 मुलींनी त्यांची सेवा केली. आणि त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही बरं. शेवटपर्यंत वडिलांवरती भरभरून प्रेम केलं, बापानेही पोरींवरती भरभरून प्रेम केलं. मात्र थोरली कन्या त्यांची ज्या वेळेला वारली, तिची मुलगी म्हणजे नात अगदी 6 महिन्याची होती, तेव्हापासून तिचा सांभाळ केला, तिचं लग्न लावून दिलं. कधी बाबांना असं वाटलं नाही की मला मुलगा नाही. या 6 मुली म्हणजेच, आणि ती नात म्हणजे सुद्धा माझा मुलगा, म्हणजे 7 मुलीच म्हणजे माझी मुलं. आज बाबांना किती आनंद झाला असेल, या मुलीनं आपला सोहळा अशा पद्धतीनं संपन्न केला, किती आनंद झाला असेल. पण तुमच्या जीवनातला बाप गेला, तुमच्या जीवनातलं प्रेम संपलं, तुमच्या जीवनातली माया संपली. एक ब्रिटिश सुभाषितकार सांगतात, व्हॉट इज अ होम विदाउट मदर अँड फादर. ते घरच काय की ज्या घरात आई बाप नाहीत. सगळ्या लेखकांनी आई लिहिली, सेमिनार आईवरती झाली, चित्रपट आईवरती झाले. बाप मात्र आपण थोडा बाजूलाच ठेवला. बाप दाखवला रागीट, व्यसनी, दारू पिणारा, मारझोर करणारा. आईनं सांगायचं, ए पोरा हे करू नको, बाप मारल, तिकडे जाऊ नको, बाप मारल, हे करू नको, ते करू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, बाप मारल, बाप मारल, बाप मारल.
पोराला असं वाटतं आपला बापाचा जन्म फक्त आपल्याला मारायला आणि ठोकायला झाला कोणास ठाऊक. पण पोरगा आपल्या अंतकरणातल्या सगळ्या गोष्टी आपल्या आईला सांगतं, बापाला नाही सांगत. बाप थोडा आपण बाजूलाच ठेवला. कधी कळणार बाप? कधी कळणार बाप? रामा वनवासाला जाऊ नको, रामा वनवासाला जाऊ नको म्हणणारी कौशल्य आपल्याला आठवते. पण राम वनवासाला गेल्यानंतर राम 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 करत प्राण सोडणारे दशरथ किती मुलांना आठवतात, किती मुलींना आठवतात. जणी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल म्हणणारी देवकी आपल्याला आठवते. पण एवढ्या मोठ्या यमुनेच्या पुरामध्ये वाहून गेलो तरी चालेल, पण माझं लेकरू त्या दुष्टाच्या त्या पाप्याच्या हाती देणार नाही असं ठणकावून बोलणारे वसुदेव किती मुलांना आठवतात, किती मुलींना आठवतात. हो, रोहित शर्मा, विराट कोहली यांनी या स्टंपापासून त्या स्टंपापर्यंत 100 धावा पूर्ण केले की आपल्या पोरांना आनंद होतो. पण आपला 70-75 वर्षाचा बाप शेतामध्ये राबला. कधी कळणार बाप? लाखोंच्या धावा पूर्ण केले या बांधापासून त्या बांधापर्यंत. कधी कळणार बाप? आई मला भूक लागली ग, आई मला भूक लागली की लगेच भाजी भाकरी खाऊ घालणारी आपल्याला आई आठवते. पण आपल्या आयुष्यभराच्या भाजी भाकरीची व्यवस्था करून ठेवणारा बाप किती मुलांना आठवतो, किती मुलींना आठवतो. महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला बाप कळला, तुम्हा आम्हाला कधी कळणार? 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले. शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांच्या महालात आले आणि आऊसाहेबांच्या मांडीवर डोकं टेकून महाराष्ट्राचा जाणता राजा धाय मोकलून रडू लागला. आऊसाहेब विचारतात, शोभा का रडता? शुभा 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. शुभा तुमच्या डोक्यात सोन्याचा मुकुट आला. शुभा तुम्ही राजे झालात. शुभा तुमचं स्वप्नपूर्ती झाली. शुभा का रडता? त्यावेळेला महाराष्ट्राचा जाणता राजा बोलू लागला, आऊसाहेब 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. आऊसाहेब आमच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आला. आऊसाहेब आम्ही राजे झालो. आऊसाहेब पण आमचं राजे पण पाहण्याकरता तुमच्या कपाळाचं कुंकू आणि आमचे आबासाहेब असते तर आज आम्हाला किती आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला बाप कळाला, तुम्हा आम्हाला कधी बाप कळणार? आई तुम्हाला आहे, आई मला आहे. आई तुम्हाला आहे, आई मला आहे. आपली आई जर गेली तर तिचं कपाट खोला, तिच्या कपाटामध्ये 50-60 नव्या कोऱ्या साड्या सापडतील. पण ज्या दिवशी बाप जातो, बापाचं कपाट खोला, 5-6 ड्रेसच्या व्यतिरिक्त काहीच सापडत नाही. अंगामध्ये फाटकं बनियन घालतो, पायामध्ये तुटकी चप्पल घालतो, पण आपल्या मुलांचं जीवन सर्वोच्च व्हावं याकरता शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पाठीमागे धडपड करणारी व्यक्ती कोण असेल तर ते व्यक्तीचं नाव आहे बाप. कधी कळणार बाप? पिणारा असू द्या, काम न करणारा असू द्या, पण ज्या दरवाजामध्ये बापाची चप्पल उभी असते ना, चप्पल दिसते नाही तर दरवाजामध्ये त्या घराकडं कोणाची ही वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत होत नाही, त्याला म्हणतात बाप. ज्यावेळेला एखादी वेदना होते त्यावेळेला आई आठवते, पण भलं मोठं संकट येतं ना त्यावेळेला बापच आठवतो. फक्त बाप रडताना दिसत नाही, पण बाप सुद्धा रडतो बरं. ज्या वेळेला मुलीच्या लग्न करता, पोरांच्या शिक्षणाकरता ह्याच्या त्याच्याकडून गावाकडून कोणातरी पैसे घेतो आणि दिलेल्या वायद्याला पैसे देणं होत नाही, तो माणूस भर चौकात आपल्या बापाची आबरू काढतो. त्यावेळेला बाप घरी येतो, तुमच्या आमच्या बरोबर जेवायला बसतो. तुम्ही आम्ही झोपी गेल्यानंतर अंगावरती चादर घेऊन आतल्या आत धाय मोकळून रडाला बाप. किती मुलींनी पाहिलं, किती मुलांनी पाहिलं. बाप सुद्धा रडतो बरं, बाप सुद्धा रडतो. पहिल्यांदा एकदा बाप रडतो. ज्यावेळेला एकुलती एक पोरगी असते, तिचं लग्न ठरतं ना त्यावेळेला एकदा बाप रडतो. कारण ते बापाला माहित आहे, ज्या दिवशी माझी पोर दुसऱ्याच्या घरी नांदायला जाईल ना, त्या दिवसापासून या घरामध्ये माझ्यावर अंतकरणापासून प्रेम करणारी एकही व्यक्ती शिल्लक राहणार नाही. कारण जगाच्या पाठीवर बापावर सर्वात जास्त प्रेम कोण करतं तर ते व्यक्तीचं नाव आहे लेख. आणि पोरींनी समजून जायचं, ज्या दिवशी तुमचा बाप गेला त्या दिवशी तुमचं माहेर संपलं. तुमच्या भावाने तुम्हाला 10,000ची साडी घेऊ द्या, पण बापाने घेतलेल्या साडीत जे प्रेम आहे ना ते भावाने घेतलेल्या साडीत नाही. ज्यावेळेला बापाच्या घरी काय चालत नाही, बाप म्हणतो पोरी जरा बाप पोरांना हलकी साडी घेतली, बरं अजून जरा 1000 भर वाढवून पैशाची साडी घ्यायला पाहिजे होती. तो बाप तुम्हाला स्टँडवर सोडायला येतो, तुम्हाला एसटीत बसवून देतो. पाहुणेरावळ्याने कुणी इकडून तिकडून आलेले पैसे असतात ते 200-300 रुपये तुमच्या हातावर ठेवतो. नाराज होऊ नको, पोरांना हलकी साडी घेतली पण नाराज होऊ नको, नातवांना काहीतरी खायला नाही, त्याला म्हणतात बाप. दुसऱ्यांदा एकदा बाप रडतो. ज्यावेळेला ती पोरगी नांदायला जाते ना त्यावेळेला एकदा बाप रडतो. पण ऐका, बाल्या मोठ्या मंडपामध्ये नवी साडी नेसून भली मोठी नाकात नथ घालून मुलीच्या गळ्यामध्ये लगबगून पडून रडणारी आई आपल्याला दिसते. पण मंडपवाल्याचे पैसे भागव, आचार्याचे पैसे भागव, बँडवाल्याचे पैसे भागव, सगळ्यांचे पैसे भागवून मंडपाच्या पाठीमागं खुर्चीवर बसून तोंडावर रुमाल टाकून रडणारा बाप किती मुलींनी पाहिला.
किती मुलांनी पाहिला. तिसऱ्यांदा एकदा बाप रडतो. आपली ज्या वेळेला पोरगी विधवा होते, हाकलून दिले जाते, टाकून दिले जाते, त्यावेळेला एकदा बाप रडतो. आणि चौथ्यांदा एकदा बाप रडतो ज्या वेळेला हाडाची काढ करून सांभाळलेली पोरं ज्या वेळेला बापाला एकेरी भाषेत बोलतात, बापाच्या अंगावरती धावून जातात, त्यावेळेला एकदा बाप रडतो. 4-5 वर्षापूर्वी नोटांचा रंग बदलला तर आपला जीव खालवर झाला. 4-5 वर्षापूर्वी नोटांचा रंग बदलला तर आपला जीव खालवर झाला. ज्या वेळेला जन्म दिलेली पोरं रंग बदलत असतील त्यावेळेला आईबापाची काय अवस्था होत असेल, कधीतरी जाणून घ्या, कधीतरी जाणून घ्या. ज्यांनी ज्यांनी बापाच्या कमरीत लाता मारल्या ना, वाटुळ झाल्याशिवाय राहणार नाही. कधी कळणार बाप, कधी कळणार बाप. पोरं म्हणतात बाबा आमच्यासाठी काय केलं, आई आमच्यासाठी काय केलं. अरे बापाने आपल्यासाठी काय केलं पाहायचं असेल ना, तर 1 रुपया न घेता तुम्ही बापाचं घर सोडा, तुम्हाला कळेल बापाने आपल्यासाठी काय केलं. आणि आईनं आपल्यासाठी काय केलं पाहिजे ना, 2 दिवस 2 किलोचा दगड पोटावर बांधून फिरा, तुम्हाला कळेल आईनं आपल्यासाठी काय केलं. आपल्या कातडीचे जोडे करून जरी आई बापाच्या पायात घातले ना, तरी त्यांची आपल्यावरती झालेले उपकार फिटणार नाहीत. काय केले उपकार फिटतील, काय केले उपकार फिटतील. मग ज्या ज्या वेळेला आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी जीवनामध्ये कधी मिळेल ना मायबाप, ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. त्या माय माऊलीनं रक्ताचं दूध करून आपल्याला पाजलं, रक्ताचं दूध. त्या आईच्या आजारपणामध्ये कधी एखादा दुधाचा चमचा त्या आईच्या त्या बापाच्या तोंडात सोडण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळाली ना मायबाप, तर ती संधी कधी सोडू नका बरं. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. एका एका घासाचे 10 घास करून त्यांनी आपल्या मुखात सोडले हो. एका एका घासाचे 10 घास करून त्यांनी आपल्या मुखात सोडले. त्या आईच्या आजारपणामध्ये, त्या बापाच्या आजारपणामध्ये कधी एखादा घास आईच्या, कधी एखादा घास बापाच्या तोंडात सोडण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळेल ना मायबाप, तर ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. दिवसातून 10-10, 20-20 तास त्यांनी आपल्याला खांद्यावरती खेळवलं. 10-10, 20-20 तास त्या बापाच्या आजारपणामध्ये कधी त्या बापाला उचलून रिक्षात ठेवण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळेल ना मायबाप, तर ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. दिवसातून 20-20, 30-30 वेळा त्यांनी आपली कपडे बदलले हो. आपण शी केली, आपण शिव केली, विना तक्रार त्यांनी आपली कपडे बदलले, विना तक्रार. त्या बापाच्या आजारपणामध्ये, त्या आईच्या आजारपणामध्ये कधी त्यांनी त्यांची कपडे खराब केली ना, तर ती कपडे धुण्याची लाज मनामध्ये बाळगू नका. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, त्या खराब झालेल्या कपड्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांची दर्शनं तुम्हाला घडल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांची सेवा करा. ज्या वेळेला आपण या मृत्यू लोकातला पहिला श्वास घेतो, आपल्या पहिल्या श्वासाचा साक्षीदार आपले आईबाप आहेत. आज आपलं कर्तव्य आहे, ज्या वेळेला आपले आईबाप या मृत्यू लोकातला शेवटचा श्वास घेतील ना, त्यांच्या शेवटच्या श्वासाचा साक्षीदार आपण असलं पाहिजे. आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर त्यांचं डोकं असलं पाहिजे. त्या क्षणाला त्यांना वैकुंठाची प्राप्ती आहे. दुसरं काहीच करायची गरज नाही, दुसरं काहीच करायची गरज नाही. का आमच्या ज्ञानोबारांचं जर भजन सुरू झालं ना, तर वाघ आणि हरिण एकत्र यायचे. आमच्या ज्ञानोबारांचं जर भजन सुरू झालं तर वाघ आणि हरिण एकत्र यायचे. आमच्या तुकाराम महाराजांचं जर भजन सुरू झालं ना, तर साप आणि मुंगूस एकत्र यायचे. आपल्या कीर्तनामध्ये वाघ आणि हरिण एकत्र येऊ शकत नाही, साप आणि मुंगूसही एकत्र येऊ शकत नाही. पण आज सुभेदार मेजरांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन करतोय ना, हे कीर्तन ऐकून एखादा स्वतंत्र राहिलेला बाप आणि स्वतंत्र राहिलेला पोरगा जरी एकत्रित आले ना, तरी आजचं कीर्तन सार्थकी लागलं म्हणायला काय हरकत नाही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम